मंत्र्याच्या मुलीने मोलकरीण बनून गोविंदाच्या घरात केलं होतं काम. पत्नीला संशय येताच अभिनेता गोविंदाचा बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. त्याचे आजही असंख्य चाहते आहेत. गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असायचे. अशाच एका चाहतीचा किस्सा पत्नी सुनीता आहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. अभिनेता गोविंदा हा 1990च्या काळात सर्वात लोकप्रिय कलाकार होता. त्यावेळी त्याचा खूप मोठा चाहतावर्ग होता. गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर असंख्य तरुणी तासनतास प्रतीक्षा करायचे. सेटवरही त्याला भेटण्यासाठी चाहत्यांची रांग लागायची. काही चाहती तर गोविंदाला पाहताच क्षणी बेशुद्ध व्हायच्या, असंही पत्नी सुनीता आहुजाने सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने गोविंदाच्या एका चाहतीचा आश्चर्यकारक किस्सा सांगितला आहे. गोविंदाची एक चाहती त्यांच्या घरात मोलकरीण बनून राहत होती. जवळपास 20 ते 22 दिवस ती गोविंदाच्या घरात मोलकरीण बनून काम करत होती. गोविंदा आणि त्याच्या पत्नीला हे नंतर समजलं की ती चाहती एका मंत्र्याची मुलगी होती. टाइम आउट विथ अंकिता या पॉडकास्टमध्ये सुनीताने गोविंदाच्या फॅन फॉलोईंगचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. करिअरच्या शिखरावर असताना गोविंदाचा खूप मोठा चाहतावर्ग होता. अशीच एक घटना सांगताना सुनीता म्हणाली, गोविंदाची एक चाहती मोलकरीण बनून आमच्या घरात जवळपास 20 ते 22 दिवस राहिली होती. तिच्याकडे पाहून ती श्रीमंत घरातली मुलगी असावी अशी शंका मला आली होती. तिला भांडी घासायला आणि फरशी पुसायलाही येत नाही अशी तक्रार मी माझ्या सासूकडे केली होती. अखेर एके दिवशी आम्हाला समजलं की ती खरंतर एका मंत्र्याची मुलगी होती. गोविंदाच्या प्रेमापोटी ती आमच्या घरात मोलकरीण बनून राहत होती. मला तिच्यावर थोडा संशय आला होता. ती गोविंदासाठी रात्री उशिरापर्यंत जागी असायची. हे पाहून मी थक्क झाले होते. जेव्हा मी तिच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेतली, तेव्हा मला समजलं होतं की ती एका मंत्र्याची मुलगी होती. अखेर रडत रडत तिने कबुली दिली होती की ती गोविंदाची खूप मोठी चाहती आहे. नंतर तिचे वडील आमच्या घरी तिला घ्यायला आले. तिला घेऊन जायला त्यांच्यासोबत 4 गाड्या आल्या होत्या. माझ्या मते तिने आमच्याकडे जवळपास 20 दिवस काम केलं असेल. अशा प्रकारचं गोविंदाचं फॅन फॉलोईंग होतं, असं सुनीताने सांगितलं. सुनीता आहुजाने गोविंदाशी 1987 मध्ये लग्न केलं. त्यावेळी गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीत नुकतंच पदार्पण केलं होतं. करिअरवर परिणाम होईल या भीतीने दोघांनी जवळपास वर्षभर लग्नाबाबत गुप्तता पाळली होती. अखेर जेव्हा त्यांची मुलगी 1 वर्षाची झाली, तेव्हा गोविंदाने त्याच्या लग्नाचा खुलासा केला होता.